न्यूज, सच जरूरी है। दर्शकों नमस्कार, मैं श्रद्धा तिवारी और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। तो आइए देखते हैं आज की खास खबर। एक नजर डालते हैं आज की हेडलाइंस को। नागपुर छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा के सामने विरोध प्रदर्शन। कानून व्यवस्था को लेकर अनिल देशमुख का बयान। संसद में वंदे भारत ट्रेन की तुलना बिरयानी से क्यों की गई? तो आइए देखते हैं खबरें विस्तार से। नागपुर छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा के सामने विरोध प्रदर्शन। विश्व हिंदू परिषद बजरंग दल ने नागपुर के महल इलाके में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा के सामने विरोध प्रदर्शन किया। इस आंदोलन का नेतृत्व महाराष्ट्र गोवा क्षेत्र के प्रमुख गोविंद शेंडे ने किया था और मांग की थी कि सरकार औरंगजेब की कब्र को जल्द से जल्द हटा दे। इस दौरान प्रदर्शनकारियों ने औरंगजेब का पोस्टर फाड़कर जमीन पर फेंक दिया और औरंगजेब का पुतला फूंका। गोविंद शेंडे ने कहा कि यह आंदोलन आज नागपुर के साथ राज्य के सभी जिलों में हो रहा है। सरकार ने केंद्र और राज्य सरकार को कब्रें हटाने के लिए सीमित समय लेने की चेतावनी दी है। इसके बाद शेंडे ने भी कहा कि बजरंग दल कब्रें हटा देगा। आइए सुनते हैं आगे। लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि सरकारनीच तो थडगा तिथून बाहेर काढावा। आज ये जो आंदोलन का शंखनाद यहाँ पर हुआ है, यह औरंगजेब के विरोध में है। उसका जो यहाँ पर एक कब्र वहाँ पर बना हुआ है, वो कब्र हमको चढ़ाता है। एक ऐसा व्यक्ति जिसने क्रूरता के हदें कर डाली है, वह हमको अब सहन नहीं होता है। इसलिए हमने आज से शंखनाद किया है। शनै शनै हम इसके अंदर आगे बढ़ेंगे और जैसे जैसे इस आंदोलन को आगे बढ़ाएंगे, इसका अंतिम परिणति जो होगी वह होगी चलो संभाजी नगर कार सेवा करेंगे और आवश्यकता पड़ेगी तो हमारे ये सब कार्यकर्ता उस कब्र को उठा करके फेंक देंगे समुद्र के अंदर। उसके पहले हम सरकार से निवेदन करते हैं, प्रार्थना करते हैं, गुजारिश करते हैं कि वो स्वयं इस थड़गे को वहाँ से हटाने की योजना बनाए ताकि हिंदू समाज के ऊपर, छाती के ऊपर ये जो कलंक की कब्र दिख रही है उसको हटाया जा सके। धन्यवाद। आज संजय राउत ने जो टीका की है हिंदू तालीम, अब वो हिंदू रहे नहीं है, अब उन्हें हिंदुत्व छोड़ दिया है। भाई साहब ठाकरे की मृत्यु के साथ ही वो हिंदुत्व समाप्त हो गया उनका। इसलिए अब उनको अपने आप को हिंदू नेता कहने का अधिकार नहीं है, यह स्पष्ट है। कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली तर जबाबदार कोण राहील? सरकार जबाबदार राहील, सरकार जबाबदार राहील। अगली खबर। कानून व्यवस्था को लेकर अनिल देशमुख का बयान। कानून व्यवस्था को लेकर अनिल देशमुख का बयान। उन्होंने कहा कि सरकार को गंभीरता से लेना चाहिए। कानून व्यवस्था ठीक नहीं है, कानून व्यवस्था की स्थिति पैदा होगी। CCI की खरीद बंद हो गई है। बजरंग दल का ऐसा बयान देना दुर्भाग्यपूर्ण है। राज्य सरकार को कदम उठाने चाहिए। वही कपास खरीद को लेकर CCI ने शनिवार से खरीद बंद कर दी है। इसका फायदा व्यापारी उठाएंगे। पहले से ही कपास के दाम कम है और दाम और गिरने से किसान मुश्किल में आ जाएंगे। सरकार को जल्द से जल्द कपास की खरीद शुरू करनी चाहिए। आइए सुनते हैं। परिषद आज राज्यभरात आंदोलन करणार आहे। त्यांनी इशारा दिलेला आहे की जर त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर पुन्हा एकदा कार सेवा करू आणि ती कबर कालच बजरंग दलचे काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं की राज्य शासनाने महाराष्ट्रातून औरंगजेबची कबर काढली पाहिजे, नाहीतर आम्ही कार सेवा करून ती कबर खोदून काढू, अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। या बाबतीत शासनाने ही बाब गंभीरतेने घ्यायला पाहिजे, कारण की पहिलेच महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती बरोबर नाही आहे आणि त्या परिस्थितीमध्ये अशी जर काही घटना घडली तर फार मोठ्या प्रमाणात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते। महाराष्ट्राच्या जनतेचे अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत। शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, कापसाला भाव नाही, CCIची खरेदी थांबली, सोयाबीनला भाव नाही, संत्रा मोसंबीला भाव नाही, असे अनेक प्रश्न, बाकीसुद्धा जनतेचे प्रश्न असताना, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न अनेक असताना अशा पद्धतीनं बजरंग दलनी वक्तव्य करणं हे अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या बाबतीत राज्य शासनाने उचित पावलं उचलली पाहिजे।
क्षेत्र पाहिलं महाराष्ट्रामध्ये, काल तुम्ही सांगितलं शेती क्षेत्र कमी झालं आहे, पण सरकारच्या काही प्रतिनिधींचं म्हणणं असं आहे की शेती क्षेत्र कमी झालं महाराष्ट्रात, याचा अर्थ महाराष्ट्राचा विकास होतो आहे, म्हणजे हायवेज झाले, रेल्वेज आहे. ठीक आहे, शेतीचं क्षेत्रफळ जे आहे ते कमी होत आहे, कारण की ठीक आहे बरोबर आपल्या डेव्हलपमेंटला जमीन लागते. आपण हायवेज करतो, तुमच्या रेल्वे करतो, शाळा उघडतो, अनेक इन्फ्रास्ट्रक्चरची गोष्टी करतो, त्याला जमीन लागते. त्याच्यामुळे शेतीचं क्षेत्रफळ कमी होतं आहे, शेतीवरचा भार अधिक वाढतो आहे. आणि त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अर्बनायझेशन, जे शहरीकरण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. ग्रामीण भागामध्ये जनता अतिशय त्रस्त आहे. ग्रामीण भागामध्ये अनेक प्रश्न आहे. त्यांच्या शेतमालाच्या भावाचा प्रश्न आहे, त्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न असल्यामुळे गावातील मोठ्या प्रमाणात शेतकरी ते शहरामध्ये त्यांचा ओढा आहे. आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्ती शहरीकरण हे महाराष्ट्रात होत आहे. देशामध्ये अजूनही काही असे राज्य आहेत की त्या ठिकाणी शहरीकरणाचा रेट फार कमी आहे. त्या काही राज्यामध्ये, देशातील काही राज्यामध्ये शेतीचं क्षेत्रफळ वाढत आहे, पण आपल्या भागामध्ये शहरीकरणाच्या प्रश्नामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं क्षेत्र कमी होत आहे. त्याच्यामुळे पुढील काळामध्ये अन्नधान्याचा प्रश्नसुद्धा त्यांना निर्माण होऊ शकतो. याच्या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने योग्य तो विचार करायला पाहिजे. कापूस अजूनही शेतकऱ्यांकडे पडून आहे, मात्र सीएसआयनं शनिवारपासून जे आहे ते शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी बंद केली आहे. त्यामुळे आता खाजगी बाजारात कापसाचे दर पडण्याची मोठी शक्यता आहे. असं आहे की CCIची खरेदी बदल्या काळामध्ये चालू होती, पण त्यांनी शनिवारपासून खरेदी एकाएक बंद केली. आजच्या तारखेला कोणतीही शासनाच्या माध्यमातून खरेदी नाही. आणि त्याचा फायदा आता व्यापारी मंडळ घेणार. पहिलेच कापसाला भाव नाही. तुम्ही आठवा, आमचं जेव्हा सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं, तेव्हा 13,000 14,000 रुपयापर्यंत आम्ही प्रति क्विंटल कापसाला भाव दिला. आता 7,000 भाव आहे. आणि त्याच्यातही जर CCIची खरेदी जर बंद झाली तर अजून यामध्ये भाव कमी होईल आणि त्याच्यामुळे अजून शेतकऱ्यांच्या अडचणी वाढेल. या बाबतीतसुद्धा लवकरात लवकर राज्य शासनाने कापसाची शासकीय खरेदी कशी चालू होईल आणि शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव कसा मिळेल यासाठी लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे. फोनवर बोलताना किंवा भाषणाच्या सुरुवातीला जय शिवराय म्हणायचं असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांनी निर्णय घेतलेला आहे. जयंत पाटलांनी त्याची सुरुवातही केलेली आहे. काय सांगाल? चांगलं आहे. आम्ही तशी मुंबईच्या सभेमध्ये, मुंबईच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला आणि चांगली सुरुवात आहे त्यानिमित्तानं. तुम्हाला सुद्धा सर्वांना जय शिवराय. काल सुप्रिया सुळेंनी धनंजय मुंडेवर टीका केलेली आहे की बरं झालं पक्ष कुठला, जो व्यक्ती आपली बायको आणि मुलीच्या गाडीमध्ये बंदूक ठेवतो अशा फालतू माणसाबरोबर काम करणं शक्य नाही, अशी टीका सुप्रिया सुळेंनी ऐकली मी. त्यांनी जी टीका केली ती ऐकली मी. आता ज्या पद्धतीनं बीडमध्ये ज्या पद्धतीनं गेल्या 4 महिन्यापासून प्रकार होत आहे, खोक्या बोक्या ठोक्या काय काय नावं आहेत त्यांची काही समजत नाही. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गुंडगिरीचं राज्य पसरलेलं आहे. पवारसाहेबांनी सुद्धा त्याच्याबद्दल चिंता व्यक्त केली की बीड जिल्हा सुरुवातीला असा कधी नव्हता, पण ज्या पद्धतीनं गुंडागर्दीचं त्या ठिकाणी आणि गुंडागर्दी करणाऱ्या लोकांना संरक्षण देण्यात येतं आणि त्याच्यामुळे तिथे जास्ती गुंडागर्दी फोफावते, हे संपूर्ण चित्र त्या ठिकाणचं आहे. त्याचा उल्लेखसुद्धा माननीय शरद पवार साहेबांनी केलेला आहे. 100 दिवसात एका मंत्र्याची विकेट गेलेली आहे, पुढील 6 महिन्यात आणखी एक मंत्र्याची विकेट जाणार असं सुप्रिया सुळे म्हणालेले आहेत. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. सुप्रियाताई म्हणतात एक मंत्र्याची. संजय राऊतांकडे तर कागदपत्र आहे, ते म्हणतात 6 मंत्र्याची विकेट जाणार. आता एकाची जाणार की 6 जाणार त्यात लवकरात लवकर कळेल. प्रशांत कोरडकर प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं जामीन मिळालेला आहे, अंतरिम जामीन मिळालेला आहे, अटक केली आहे, पोलिसांचं म्हणणं असं आहे आणि न्यायालयानं या संपूर्ण प्रकरणामध्ये निरीक्षण असं नोंदवलं आहे की कोरडकरनं दावा केला होता की तो आवाज माझाच माझा नाही आहे आणि AI वगैरे वापरला आहे. यावरती पोलिसांनी आपलं म्हणणं काही दिलं नाही आहे, म्हणून त्याला तो दिलासा मिळालेला आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता? हा संपत आहे. प्रशांत कोरटकरला राज्य शासनाचं संरक्षण आहे हे याच्यावरून दिसतं आहे. मी मागे बोललो होतो की जेव्हा प्रशांत कोरटकरनी वक्तव्य केलं त्यावेळेसच त्याला जर अटक नागपूरला त्याला अटक झाली असती
नागपूरच्या त्याच्या घरी पोलिसांचं संरक्षण असताना सुद्धा, त्या ठिकाणी पोलीस असताना सुद्धा तो नागपुरातून फरार झाला. सर्वांना हेच आश्चर्य आहे की त्याच्या घराला पोलिसांचं संरक्षण असताना, तो घरात असताना पोलिसांच्या संरक्षणामध्ये तो फरार कसा होतो. आणि ज्या पद्धतीनं न्यायालयामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून बाजू ठेवायला पाहिजे होती, जो स्टे द्यायला पाहिजे होता राज्य शासनाच्या माध्यमातून, त्या पद्धतीची बाजू, त्या पद्धतीची कमजोर बाजू ठेवल्यामुळे त्याला कोर्टाच्या माध्यमातून त्याला दिलासा मिळाला आहे. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला राज्य शासनाने संरक्षण देऊ नये, आणि या बाबतीत फार मोठा आक्रोश त्या निमित्तानं जनतेचा आहे. थँक्यू. अगली खबर, संसद में वंदे भारत ट्रेन की तुलना बिरयानी से क्यों की गई? तृणमूल कांग्रेस के सांसद शताब्दी राय ने सोमवार को लोकसभा में कहा कि वंदे भारत ट्रेन की बिरयानी की तरह है. ये उन लोगों के लिए बहुत बड़ी बात है जिन्हें रोटी, दाल और चावल भी नहीं मिल पाता. उन्होंने साल 2025-26 के लिए रेल मंत्रालय के अधीन अनुदानों की मांगों पर चर्चा में भाग लेते हुए यह भी कहा कि सरकार को रेल दुर्घटनाओं को रोकने के लिए ठोस कदम उठाने चाहिए. शताब्दी रॉय ने कहा कि वंदे भारत बिरयानी की तरह है. जिस देश में लोग दाल, चावल और रोटी नहीं खा पाते वहाँ बिरयानी बड़ी बात होती है. उन्होंने कहा कि वंदे भारत बड़े लोगों के लिए है. सरकार को वंदे भारत और बुलेट ट्रेन से ज़्यादा ध्यान आम रेलगाड़ियों पर देना चाहिए. उन्होंने कहा कि रेल मंत्रालय को इस पर ध्यान देना चाहिए कि दुर्घटनाएं क्यों हो रही हैं. तृणमूल कांग्रेस सांसद का कहना था कि दुर्घटनाओं को रोकने के लिए सरकार को ठोस कदम उठाने चाहिए. आज संसद के दूसरे बजट सत्र के दौरान शताब्दी रॉय ने वंदे भारत ट्रेन पर अपनी प्रतिक्रिया दी. अब वक्त हो चला दर्शकों ब्रेक का. ब्रेक से लौटेंगे के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें. बने रहिए MNS न्यूज़ टीवी पर. नमस्कार. नमस्ते, मैं हूँ वैशाली माड़े और आप देख रहे हैं MNS न्यूज़. देखते रहिए MNS. आप देख रहे हैं MNS न्यूज़, सच जरूरी